नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। तर विश्वास बसणार नाही इतके भाजपचे खासदार निवडून येतील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर सुभाष भामरे तिसऱ्यांदा खासदार होणार असा सुद्धा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। उमेदवारी अर्ज भरताना सुभाष भामरेंनी सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। बातमी आपण पाहतोय धुळ्यामधून। भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल होत असून मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीकडून सुरू आहे। मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत। डॉक्टर भामरे साहेब बाबा या फॉर्म भरतायत। धुळे महानगर लोकसभा मतदारसंघातून मोठी गर्दी आपण नजर पोहोचत माणसं कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरायला आलेले आहेत। बाबांना मला तिसऱ्यांदा खासदार करायचं आहे, मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांचा चंग बांधलेला आहे की मोठ्या मताधिक्याने आम्हाला पुन्हा ही जागा निवडून आणायची आहे आणि मोदींची हात बळकट करायचे आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात मागच्या 15 वर्षापासून भाजपचे खासदार आहेत। अँटी इन्कम्बन्सी आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, कसं बघता? कुठे अँटी इन्कम्बन्सी मोदींच्या बाबतीमध्ये कुठे अँटी इन्कम्बन्सी नाही। सर्व देशाने ठरलंय मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय, या देशाला पुढे न्यायचं आहे, सुपर पॉवर करायचं, महाशक्ती करायचं आणि सर्वांचा विश्वास हा मान्य मोदीजींवर आहे। काही विषय असतीलही पण ते सगळे बाजूला सोडून देश महत्वाचा आहे, राष्ट्र महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहित आहे, जाणून घेतलेलं आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सर्व लोक फॉर्म भरायला ठिकाणी आलेले आणि गेले 2 दिवस रेकॉर्ड तुटतील इतक्या मोठ्या मताधिक्याने या जागा पुन्हा निवडून येतील। काँग्रेसने या ठिकाणी शोभा बच्चाव माजी मंत्री आहेत, त्यांना या ठिकाणी मैदानात चांगलं आहे, त्यांना उमेदवार कोणत्याकडे द्यावंच लागेल, त्यांना दिलेलं आहे पण आम्ही मागचे सगळे रेकॉर्ड तोडून यावेळेला मोठे मताधिक्य घेऊन निवडून येऊ।